आणि कुस्तीला प्रारंभ झाला. उजव्या पायाला लिख्या प्रेझेंट केलेला भैरवनाथ जोगी पैलवान परभणीचा, तर गोरा गोंता गुरुजबंद ताकदीचा सुहास गोडगे पैलवान हा पुण्याला सराव करतो. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. आठ्या प्रत्याठ्या डाव डावाची उकल उधळण चालू झालेली आखाड्यावरती. समोरून मुलतानी लावण्याचा प्रयत्न होता, तो हल्ला धोडकवलेला. डोक्याला डोकं लावून कुस्ती होणार नाही. दोन्ही पैलवान हुशार आहे. त्यांच्या हातात गादाव त्यांनी खाली बसायचं नाही. कुस्ती होईपर्यंत गोल करायचं. हा, खाली बसला तर 2000 रुपयाचा दंड आहे तुम्हाला. त्यामुळे खाली बसू नका. खऱ्या अर्थाने कुस्तीचा माहोल तयार झालाय. चाचणी पलीकडे आवाजी एवढी शांतता लागलेली आहे. काही होऊ शकते. कुस्ती बघा, गर 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 घनचक्कर घुमायला लागले. बाळापूरकर मंडळी लय हुशार आहेत. 15-20 दिवस झालं पायाला भिंगरी बाजूर कोणाची कुस्ती कुणावर जोडायची यासाठी आताच केला. पुण्याला देखील गाड्या घेऊन गेले. अनेक तालमीला भीती दिल्या, पाठवलेला गेले. कुणाच्या कुस्त्या कुणावर जोडल्या तर कशा होतील या सगळ्यांचा अभ्यास करून असं कुस्तीचं मैदान जोडलंय. तात्यासाहेब तोंडे यांच्याकडून परत एकदा आवाजाचं वाणीचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. मनापासून धन्यवाद आहे तात्यासाहेब. हो, परत एकदा पायाला 60 मारण्याचा प्रयत्न सुहास गोडगे पैलवानचा. जोगी आक्रमकतेने लढतोय. दोन्ही पोरं हुशार आहे. दोन्ही पोरं महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे आणि तीच महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची कुस्ती आज बाळापूरच्या कुस्ती मैदानाला घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं गावकऱ्याचं कौतुक आहे. पुरंगेई देवीची यात्रा शरणू साहेबांच्या उर्साच्या निमित्तानं लाल मातीतला रांगडा खेळ जपण्याचं जोपासण्याचं काम तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं केलं जाईल. एकेरी हो 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 बोलो बोलो बोलो